हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगची सुरुवात करते. तर चला सुरुवात करूया आपल्या व्लॉगची. तर इथे बघा संध्याकाळी 5 वाजले होते आणि देवांशच्या क्लासचा टाईम झाला होता ट्युशनचा. तर त्याला क्लासला जायचं होतं, पण तो काही उठायला तयार नाही. मी त्याला बराच काळ उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही उठतच नव्हता. मग जबरदस्ती मला त्याला उठवावं लागलं आणि मग मला त्याला फ्रेश करून क्लासला घेऊन जावं लागलं. पण मुलांचं काय झालं माहिती आहे, सध्या म्हणजे नेहमीचंच आहे. देवांशी स्कूल सकाळी असल्या कारणामुळे ना त्याला नीट झोप भेटत नाही, पुरेशी झोप नाही होत. मग मी त्याला दुपारी झोपवत असते. तो दुपारी किती वाजता, तो 12 वाजता येतो स्कूलमधून. मग 12 वाजता आल्याच्या नंतर त्याचा होमवर्क वगैरे करेपर्यंत 1-1:30 वाजतो. मग 1:30 वाजता मी त्याला झोपवते, जेवून वगैरे तो झोपतो आणि मग संध्याकाळी 4:30 पावणे 5ला मी त्याला उठवत असते. तर हे बघा, हे मनी प्लांट आहे ना, ते आपल्या खिडकीतलं आहे, जे मी तुम्हाला नेहमी दाखवतच असते व्हिडिओमध्ये. तर हे जे ग्लास आहे ना, ते माझ्याकडे एकच उरलं होतं. म्हणजे तर हा 6 ग्लासांचा सेट होता, पण नंतर हे ग्लास एकच उरलं माझ्याकडून. ती 5ची ग्लासं फुटली. म्हणजे असंच असतं ना आपलं, की आपण पटकन असं घाईघाईमध्ये असं माझ्याकडून 5 ग्लासं फुटली. तर म्हटलं हा एकच ग्लास आहे, तर मग ह्या ग्लासाचा आता काय करू, ह्याचा असा काहीतरी उपयोग करते जेणेकरून हा छानसुद्धा दिसेल आणि ह्याचा काहीतरी उपयोग होईल. मग मी मनी प्लांट आणलं. मनी प्लांट अशा पद्धतीने या ग्लासामध्ये ठेवलं आणि हा जो कॉफी मग आहे ना, तो माझ्या बहिणीचा आहे. त्याच्यात आता कोणी कॉफी पित नाही, कारण तो प्लास्टिकचा असल्यामुळे ना त्याच्यामध्ये गरम कॉफी जर ओतली ना आपण, तर मग त्याचा वास प्लास्टिकचाच येतो त्या कॉफीला पण. म्हणून मग तो काही यूज करत नाही. म्हणून मग म्हटलं असा ह्याचा उपयोग करावा. तर मी अशा पद्धतीने ते ठेवलेलं आहे. तुम्हाला ते कसं वाटलं ते मला नक्की सांगा. तर इथे बघा, देवांश उठल्याच्या नंतर देवांशची तयारी सुरू होती, त्याची किरकिर सुरू होती. तो म्हणतो मला हे टी शर्ट नको, मला हे टी शर्ट नाही घालायचं आहे. आता ह्या टी शर्टमध्ये काय वाईट आहे मला तर काही कळलंच नाही, कारण गरमीमध्ये मुलांना असे टी शर्ट घालावे जे शॉर्ट्स असतात किंवा शिवलेस असतात. मी असेच त्याला गरमी म्हणून घातलं होतं, पण त्याला ते नकोच होतं. की त्याला सवय ब्लॅक टी शर्ट, डार्क रेड, ब्लॅक असे टी शर्ट त्याला खूप आवडतात. आणि आता ब्लॅक टी शर्ट घालणं म्हणजे योग्य नाही आहे, कारण गरमीमध्ये काळे कपडे घातल्याच्या नंतर आणखीन गरम होतं. मग त्याला मी तेच सांगत होते की बाबू नको घालू. त्याच्याकडे टी शर्टमध्ये ना सगळ्यात जास्त ब्लॅक कलरची व्हरायटी आहे. त्याला काय आवडतं ब्लॅक कलर काय माहिती, त्याला ब्लॅक कलर, रेड कलर जाम आवडतात. आणि मग ते घेतो. आणि मग आता गरमीमध्ये काय करायचं, मग हेच टी शर्ट उरलं होतं ज्याने त्याला गरम होणार नाही. मग आणि हे त्याला आवडतं सुद्धा. मग हे टी शर्ट घातलं आणि त्याला क्लासला पाठवलं. तर आत्ता कुठे जरा त्याचा चेहरा जरा बघण्यासारखा दिसतोय, नाही तर त्याच्या मनासारखं नाही झालं ना तर मग अख्खं घर डोक्यावरती घेतो. तर मग मी त्याला पाठवलं इथे नाश्ता करण्यासाठी बाहेर हॉलमध्ये. तो नाश्ता करेल तोवर मी ते बेड आवरून घेते. आता इतकी गरमी आहे ना, तरीसुद्धा ह्याला ब्लँकेट लागतो बघा. कूलर चालू असतो पण ह्याला ब्लँकेटच लागतो. की गरमी आहे म्हणून त्याला कूलर पण हवा असतो आणि ब्लँकेटसुद्धा हवा आहे. आता हे काय लॉजिक आहे मला तर काही कळतच नाही. कारण गरमीमध्ये ब्लँकेट, बापरे, मला तर ब्लँकेटचं नावसुद्धा काढू वाटत नाही गरमीमध्ये. आणि हा मुलगा ब्लँकेट घेऊनच झोपतो. कसा झोपत असेल मला विचार येतो कधी कधी एवढ्या गरमीमध्ये, बापरे. पण त्याला ब्लँकेटशिवाय झोपच लागत नाही. मग सकाळ संध्याकाळ माझं हे एक काम असतं. तसेही ब्लँकेटची घडी वगैरे घालणं. तर मग आता अशाच पद्धतीने तो नाश्ता करत होता. तोवर म्हटलं इथून आपण बेडरूम आवरून घ्यावी, कारण की तो झोपला ना की उषा वगैरे सगळ्या इकडे तिकडे फेकून देतो. चादर पण विस्कटलेली असते. आणि मग म्हटलं चादर व्यवस्थित लावून घ्यावी, परत उषा व्यवस्थित ठेवून घ्याव्यात, कूलर जागच्या जागी ठेवून घ्यावं. म्हणून सगळं जागच्या जागी ठेवलं आणि बाहेर जाण्याच्या आधी खिडकी बंद करून घेतली, कारण की 5 वाजले होते. आणि मग 5:30 वाजल्यापासून ना मच्छर यायला सुरुवात होते आमच्या इथे. हो, 5:30 वाजल्यापासूनच मच्छर यायला सुरुवात होते. म्हणून मग म्हटलं आधी खिडक्या बंद करते. तर बेडरूमची खिडकी बंद केली आणि मग मी बाहेर गेले. बाहेर गेल्याच्या नंतर देवांशी बॅग भरायची बाकी होती. त्याला क्लासला जायचं होतं म्हणून त्याची बॅग भरत होते. कारण की आता कसं आहे माहिती आहे, एक्झाम असल्यामुळे त्याची बॅग परफेक्टली व्यवस्थित भरावी लागते मला. कारण की कसं होतं आहे, जर एखादंही बुक घरी राहिली ना तर मला पुन्हा त्याला द्यायला जावं लागतं क्लासमध्ये. म्हणून मग मी त्याची बॅग आधी व्यवस्थित भरून घेतली. तो नाश्ता करत होता तोपर्यंत. त्याला विचारलं कोणत्या बुक्स हव्यात, कोणतं काय, पेन्सिल, इरेजर, शार्पनर वगैरे सगळ्या गोष्टी भरल्या. आणि मग त्याला त्याची बॅग दिली आणि त्याला घेतलं आणि त्याला क्लासला सोडायला गेली. तर तो इथे नाश्ता करत होता. पाठीना बॅकग्राऊंडला बघा इडलीवाल्यांचा आवाज येतोय, तर त्याच्यासाठी प्लीज 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 मला माफ करा, सॉरी. कारण की काय माहिती आहे, जर थांबायचं म्हटलं ना तरी पण किती थांबू आवाज देण्यासाठी काही कळतच नाही. कारण
गाड्यांचा आवाज, इडलीवाल्यांचा आवाज, हे सगळं दिवसभर चालू असतं. हे इडलीवाले सकाळी आणि दिवसभर गाड्या. मग त्याच्यामुळे थांबू तरी कोणत्या वेळेला, खिडक्या बंद केल्या तरीसुद्धा आवाज आतमध्ये येतो. मग असं होतं की बापरे, काय कधी करणार हे काम. राहिलं तर मग घरची सगळी कामं राहतात. मग त्याच्याचमुळे मला हे आवाज द्यावा लागतो आहे. तर प्लीज समजून घ्या. बॅकग्राऊंड म्युझिककडे, बॅकग्राऊंड आवाजाकडे जरा दुर्लक्ष करा जमल्यास. तर इथे बघा, इथे मी देवांशला क्लासला सोडायला जात होते. आता सोडताना काय मी तुम्हाला पूर्ण डिटेल दाखवत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस तेच दाखवणं मलासुद्धा योग्य वाटत नाही आहे. म्हणून मला काहीतरी थोडंफार चेंज करता आलं तर मी चेंज करते. मध्ये रेसिपीचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर देवांशला मी सोडून आल्याच्या नंतर मी चहा घेतला. तर सर्वात आधी चहा ठेवला, कारण की संध्याकाळ म्हटल्यानंतर चहा घेतल्याशिवाय काही तरतरी येत नाही, फ्रेश वाटत नाही. कारण देवांशबरोबर मी पण झोपले होते थोडे अर्धा एक तास. मग त्याच्यामुळे कसं झालं होतं की तो आळस चेहऱ्यावरती दिसत होता, किंवा आतून असं वाटत होता आळशीपणा. मग म्हटलं चहा घेतल्याच्या नंतर आळस थोडा कमी होईल, म्हणून मग चहा ठेवला. आणि चहामध्ये हिरवी विलायची, आज मी फक्त हिरवी विलायची घालत आहे, एक सोलली आणि अशी घालून दिली. ह्याच्याने सुद्धा फ्लेवर छान येतो चहाचा, इलायची फ्लेवर असं म्हणता येईल आपल्याला. दूध घालून घेतलं आणि चहा छान दणकून उकळी काढून घेतली आणि मग चहा छान एन्जॉय केला मी. एरवी मी चहामध्ये एक लवंग, काळी मिरी, दालचिनी असं सर्व 2-2 असं घालते. तर त्याच्याने काय होतं, त्याच्याने ना आपली सर्दी लवकर बरी होण्यासाठी खूप मदत होते. म्हणून मग मी ते वापरते. तर ज्याला सर्दी असेल ना त्यांनी ते नक्की घाला. 2 काळी मिरी, 2 लवंग, 2 दालचिनी आणि आलं ठेचून. मला आलं आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही आल्याचा वापर करत नाही. पण आलं खरंच खूप चांगलं असतं सर्दीसाठी, हे सर्वांनाच माहीत असेल. तर आता अशाच पद्धतीने मी चहा एन्जॉय करणार आहे. ते बघा, इथे चहा घेताना थोडासा चहा सांडला, तर तो आता पुसून घेते आणि छान तारक मेहता का उलटा चष्मा बघत चहा एन्जॉय करते, जी की माझी फेवरेट सिरियल आहे, खूप जास्त फेवरेट आहे. तर इथे बघा, तारक मेहता का उलटा चष्मा बघत होते. माझं आणि टी व्हीचं ना खूप जुनं नातं आहे. कारण की कसं होतं माहिती आहे, मी लग्न झाल्यापासून ना घरात एकटीच. म्हणजे कसं, हे सकाळी कामाला जातात आणि मग नंतर देवांशची स्कूल, त्याचे क्लास, मग मी एकटीच घरी असते. मग ह्या वेळेत मी काय करणार. तर माझं आणि टी व्हीचं असं नातं काही झालं की टी व्ही बघितल्याशिवाय मला काही राहवत नाही. कारण की एकटी काय म्हणजे किती कामं करून करणार ना, मन कुठेतरी रमवायचं असतं. म्हणून मग टी व्ही बघण्याची खूप जास्त सवय झाली. तर ही बघा, ही माझी झाडं. आता तुळस काल व्यवस्थित दिसली नव्हती, म्हणून आज तुम्हाला तुळस दाखवते. आणि तुळस दाखवली म्हटल्यानंतर आपलं मनी प्लांट तर आलंच. मनी प्लांट माझं खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं तर ते दिसतंच. तर चला, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओबरोबर, नवीन व्लॉगबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय.